विठोबा रखुमाई जय जय 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 विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई मी माझ्या बुद्धीला शरण येतो 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 मी माझ्या बुद्धीला शरण येत तीन धाड अशी हार्मोनियम असते ना ऑर्गन पियानो एक वेगळा आनंद येतो हा 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 मी माझ्या कोणत्या देवाला नाही कोणत्या देवतेला नाही कोणत्या बाबाला नाही कोणत्या गोवाला नाही कोणत्या महाराजाला नाही आय एम नॉट गॉड आय एम नॉट गाईड आय एम नॉट ॲडवायझर आय एम ओनली मॅन मी माझ्या बुद्धीला शरण येतो 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 बुद्धीला शरण जावळी बुद्धीला शरण जावोनी कर्तव्याला शरण येतो बुद्धी गुड वर्ड अँड गुड वर्क एकदा बुद्धीला शरण आलो बुद्धीची शरणांगती केली की तुमच्या तोंडात चिंगम दिसतं नितीन भाऊ गवळी नाही म्हणजे गुटखा नाही दिसत चिंगम दिसतोय ही बुद्धीचा फरक आहे लोक गुटखा खाऊन मरतात कॅन्सर होतोय तुमचे मोठ्यासारखे दात तुमच्या सावळ्या रूपाला किती शोभा आली सावळा विठ्ठल आज पाहिला मी तुमच्या रूपे नितीन गवळी हा कशाचा परिणाम आहे बुद्धीला शरण गेल्याचा तथागत गौतम बुद्ध सांगतात बुद्धं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि मी माझ्या बुद्धीला शरण येतो 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 कर्तव्याला शरण येतो कर्तव्य म्हणजे धम्म म्हणजे धर्म नाही इथे राजरतन भंतेजी साहेब बसले मोठे प्राध्यापक होते आमच्या मानवतेच्या स्कूलचे ते प्राचार्य त्यांच्यामध्ये धर्मद्वेष नाही त्यांच्यामध्ये जाती द्वेष नाही
अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्रः करुण एव च. मैत्रिणी आणि करुणेने उचंबळलेला सागर म्हणजे भंतेची राजरचना आपण आहात. आपलं भाषण मी ऐकलं, मला खूप आनंद वाटला. असं भाषण मी आज पहिलंच ऐकलंय. तुम्हाला फंतेन बामण सारखीच वाटायची, पण आज मला कळलं नाही असे भंती हवेत. वरखंड बांधा, वर्य बांधा, वज्रासन करा, 2-4 वेळा पाया पडा, खोलाट्या उड्या घ्या. मी म्हणलं सत्यनारायण सारखीच दिसते. पण आज मला कळलं शिक्षणाची उंची वाढली की तक्षशिला दिसते, शिक्षणाची उंची वाढली की कोलंबो दिसतं, शिक्षणाची उंची वाढली की बाबासाहेब आंबेडकरांचा कोलंबो मधील जगातील एक हुशार विद्यार्थी म्हणून बाबासाहेब आंबेडकर आम्हाला दिसतात. हे कधी होतंय पण मी माझ्या बुद्धीला शरण गेल्यावर. तथागत गौतम बुद्धांना बोधी वृक्षाखाली, पिंपळाच्या झाडाखाली जो बोध झाला तो हाच बोध झालाय. आत दीप भव, ज्ञानासारखी जगामध्ये बारीक असं बोध. म्हणजे यांना कळलं ना, बरं वाटतं. आता दीपा भव, आणि म्हणून संत सांगता बुद्धी ही महाराणी आहे, बुद्धी ही जगदंबा आहे, बुद्धी ही रमाई आहे, बुद्धी ही भीमाई आहे, बुद्धी येग विठाबाई आहे, बुद्धी चंद्रभागा आहे, बुद्धी इंद्रायणी आहे, बुद्धी तक्षशिला आहे, बुद्धी महामाया माता, बुद्धी यशोधरा आहे. म्हणून मेंदूच्या बुद्ध विहारात किंवा या मस्तकाच्या पंढरीत जे उभी आहे ती बुद्धी म्हणजे रखुमाई. आणि या बुद्धी मातेला शरण गेल्यावर आपल्या हातून चांगली कर्तव्य होतात. गुड डीड, गुड वर्ड अँड गुड वर्क. हा मानवाचा जन्म चांगली कर्तव्य करण्यासाठी आहे. म्हणून कर्तव्याला शरण येत, कर्तव्याला शरण येत, कर्तव्याला शरण येतो, कर्तव्याला शरण येतो, कर्तव्याला शरण येतो, कर्तव्याला शरण येतो. आणि मग कर्तव्याला शरण आल्यावर चांगल्या कर्तव्याचे व्यसनमुक्त तरुणांचं संघटन, त्याला बुद्ध तथागत संघ असे म्हणतात. टाळे वाजवा एकदा सर्वांना. संघ म्हणजे काय? हे असं नाही, असा नाही, असा असा. संघ म्हणजे काय? मी सत्य सोडणार नाही, मी असत्याकडे जाणार नाही, मी प्राणी मात्रांचं मांस खाणार नाही, मुक्या जीवांना अभयदान दिल्याशिवाय राहणार नाही, माझे मोत्यासारखे दात मी उंदीर मेल्यासारखं सडलेलं तोंड करून घेणार नाही, मी इमल खाणार नाही. काय म्हटलं मी इमल खाणार नाही. म्हणजे जर आपण अंगावर 2000चा ड्रेस घातला नवा तर चेहरा काय चुलीवरचा तवा पाहिजे काय? चेहरा सुद्धा कसा पाहिजे? तेज क्षमा धृती शौचम
पुत्रो हो न अतिमानिता भवंती संपदम दैवी. हे दैवी पुरुष भाग कसे छोटे छोटे बनते. हे काय असे भाकरी मागणारे नाही. कोण इंजिनिअरिंगला आहे, कोण डॉक्टरेट करतंय, कोण PhD ला आहे. हे राजरत्न नाव काय सोपं आहे काय. राजरत्न बाळ माझ्या भीमाचं बाळ, राजरत्न माझ्या भीमाचं बाळ, राजरत्न माझ्या भीमाचं बाळ, राजरत्न माझ्या भीमाचं बाळ, राजरत्न माझ्या भीमाचं बाळ. हे भीमाचं बाळ, भीमाचं बाळ, भीमाचं बाळ, माझ्या भीमाचं बाळ, भीमाचं बाळ, भीमाचं बाळ, राजरत्न भीमाचं बाळ, राजरत्न माझ्या भीमाचं बाळ, राजरत्न माझ्या भीमाचं बाळ. वा नितीन भाऊ, मी लई कीर्तन केली बर का. प्रसन्न श्रोता आहे आज. आवर्जून श्रोते आलेत आज, आवर्जून. नाही तर मस्का मारून आणावं लागतात सभेला माणसं. 100 रुपये रोज. या आम्हाला 100 रुपये द्यायला आलेत सगळे धम्मदान. म्हणून जेवढी शिक्षणाची उंची वाढते तेवढी विचाराची उंची वाढते. मनातला भिकारपणा नष्ट करण्यासाठी ज्याची आवश्यकता त्याला स्वयंप्रकाशित होणं लागते. म्हणजे शिक्षणाची उंची वाढावी लागते. शिकूया शाळा, वाढवूया मळा. बनतेजींनी बरीच नावं घेतली विद्यालयांची, विद्यापीठांची नावं घेतली भारतातल्या. म्हणजे तुम्हाला मशिदी, मंदिर, मठ तुमच्या डोळ्यांना दिसण्यापेक्षा तुमच्या डोळ्यांना शिक्षण शाळा दिसल्या पाहिजेत. मग बाबासाहेबांचं स्वप्न खरं होते. एक जण टाळे वाजवत नाही तोच मला नेमका दिसतोय, बाकीचं दिसतच नाही. म्हणजे माझं असं आहे, ज्याचं लक्ष नाही त्याच्यावर माझं लक्ष टाकतो. माझं बरं सगळे टाळा एकदा. आता ज्याला कळलं असेल तर मी काही टाळे असे करतात, टाळे वाजवणे असे करतात. दुर्गा मोडल ना भाऊ. 2 टाळे वाजवले की मेंदूचा व्यायाम होतो. मेंदूतल्या रक्तवाहिन्या चॉकअप झाल्या. माझ्या हात कळकळतोय. माझ्या देहा धर्मशाळेचा दरवाजा मोडला. माझा हात झालाय, माझा टक्का झालाय. टाळे वाजवली की काय होत नाही. टाळी वाजव असं होतं बघ सूर नसल्यावर. स्वरशिवाय नाही म्हटलं. टाळी वाजवावी, गुढी उभारावी, टाळी वाजवावी, टाळी वाजवा. अशी डबल डबल वाजव, डबल. असा तुमचाच फायदा आहे, माझा नाही. अशी 1 2 3 4 5 6 टाळी वाजवावी, गुढी उभारावी, टाळी वाजवावी, गुढी उभारावी. वाटती चालावी पंढरीची, वाटती चालावी पंढरीची, टाळी वाजवावी, गुढी उभारावी, टाळी वाजवावी, गुढी उभारावी, गुढी उभारावी. महाराज माझ्याबरोबर पखवाज वाजवणार आले. चालू वाजवलं त्यांनी. मोठे महाराज आहे आपलेच, म्हणजे तुमच्या अगोदरचे असल्यामुळे थोरल्याने लहानाने थोरलेला मान द्यावा असं वाटतं मला. या महाराजला. पहिला पण चिकनाच होता बरं नवरदेव.
पण ह्यो माझा पहिला नवरा असल्यामुळे तो मागचा नवरा सोडून द्यावा लागला. पण करू नंतर लव्ह मॅरेज शेवटचे. टाळी अयो टाळी जर रोज वाजवली ना तुमचं जाडपणा कमी होईल साहेब. जो भदाडेपणा आला ना भदाडेपणा तो कमी होईल. ते भदाडे पण कधी कचकन घेऊन जाते टपाक. हे तिचे वेल. मी 70 वर्षाचा आहे. आवाज चांगला वाटतोय का? हे आवाजाचं कारण बुद्धांची कृपा आहे. बाबासाहेबांची कृपा झाली ना. मी शिकलो आणि शिक्षणानंतर मला समजलं की आपण अंधश्रद्धा निर्मूलन करायला पाहिजे. लोकांना अंधश्रद्धेत घालवता कामा नये. हे बाबासाहेबांचे विचार आहे. शिकवूया शाळा वाढवूया माळा. शिकवूया शाळा वाढवूया माळा. शिकवूया शाळा वाढवूया माळा. शिकवूया शाळा वाढवूया माळा. देश करू बलशाली. देश करू बलशाली. देश करू बलशाली. देश करू बलशाली. आम्ही हो भारताच्या स्वाभिमानी. आम्ही हो भारताच्या स्वाभिमानी. आम्ही हो भारताच्या स्वाभिमानी. आम्ही हो भारताचे स्वाभिमानी. आम्ही हो भारताचे स्वाभिमानी. मंडळी, आजचा हा धम्माचा प्रवर्तन सोहळा आहे, धर्माचा नाही. धर्म क्षुल्लक बाब आहे. धम्म मोठी वस्तू आहे. धम्म सोनं आहे. धम्म इज गोल्ड. धम्म याने डीड. धम्म म्हणजे कर्तव्य. श्रीकृष्ण भगवान अर्जुनाला सांगतात, अर्जुना हा जो जन्म आहे तो हिंदूचा आहे का बुद्धाचा आहे का मुस्लिमाचा आहे का कशाचा आहे हे डोक्यात ठेवू नको. तू बुद्ध हो. तुझा धम्म म्हणजे गीतेमध्ये 700 श्लोकांमध्ये फक्त कर्तव्य आलंय. तस्मात् शास्त्रम प्रमाणं ते कार्य अकार्य व्यवस्थितो ज्ञात्वा शास्त्र विधानोक्तम कर्म कर्तुम्यर्हसि. अर्जुना, अर्जुन या शब्दाचा अर्थ काही धर्म नाही. हा अर्जुन या शब्दाचा अर्थ असा होतो, त्याची मूळ धातू आहे अर्ज. आणि अर्ज म्हणजे आपण अर्ज करतो ना, लिहितो ना साहेब लोक, मंडळी श्रोते, अर्ज लिहितो का? तुम्ही लिहिलाय का कधी अर्ज? कसा असतो? ए तलाठ्या, तुझ्या मुस्काडा देतो, मला माझी बखळ माझ्या नावावर करून दे, नाही तर तुला मी करीन. असा असतो का भाषा? नाही. कशी असते सांगा बरं? कारणे विनंती अर्ज करतो की नितीन गवळे साहेब, तुम्ही माझी वस्तू दुसऱ्यानं बळकावलेली आहे तेवढी मिळवून द्यावी अशी मी आपल्याला विनंती करतो. याला अर्ज असे म्हणतात. बरोबर आहे ना? पण अर्ज आणि असा अर्ज म्हणजे सरळ भाषा. अर्ज म्हणजे सरळ बोलणं. अर्ज म्हणजे सरळ चालणं. गुड डीड, गुड वर्ड अँड गुड वर्क. चांगल्या प्रकारची कर्तव्य ज्याच्यामुळे होतात त्याला अर्जवून जगणारा माणूस म्हणतो. अर्जवून बोलतोय बरं तुला. आई म्हणते, बघ तुझे वडील कसे आहेत, वाईट तुझा, वाईट नाही, रागीट तुझा पितानंद, वाईट रागीट तुझा पितानंद, रागीट तुझा पितानंद, रागीट तुझा पितानंद. ए पोरा, वडिलांना विचारल्याशिवाय बाहेर जाऊ नको. बाळा, तुझे वडील रागीट आहे. ती बघ आली कपटी रागा, ती बघ आली कपटी रागा,
कपटी राजा घराई कपटी राजा ती बघाली कपटी राधा. आजच्या भाषेत सांगू, आजच्या ती बघाली कपटी राधा, चॅटिंग तिच्या संग खेळू नको. असं आपल्या मुलाला सांगणारा बाप पाहिजे, डिसिप्लिन फादर. तर त्याची मुलं, नाही तर मग आपण पाहतोय, आज मी इथेच पाहिले फक्त, नाही तर मी एका भीमा जयंतीला गेलो होतो, त्या जयंतीचा अध्यक्षच तोंडामध्ये गुटखा मारत चाल आमच्या घरी म्हणलं माझ्या तोंडात खूप पाहिला. तुझ्या घरी चहा असेल, तुझ्या तोंडात चहा आहे, त्याचं काय करू? अरे माझ्या तरण्या जाऊ नको मरण्या, का जीवाला लावी तो घोरण्या. दे सोडून व्यसनही किती करू मी मन धरण्या, दे सोडून व्यसनही किती करू मी मन धरण्या, दे सोडून व्यसनही किती करू मी मन धरण्या. असं थांबायचं असं. तुझ्या या नादा पायी झाली हैराण तुझी आई. हे गुटखा खावा असताना आख्या घरात घुसलं का असं वाटतं आपण नरकातच आहे सगळे. हाच नरकवास आहे जो आपल्या बुद्धीला शरण जात नाही, जो ज्याची बुद्धी सद्बुद्धी नाही, त्याचं जीवन म्हणजे नरकवास आहे. हे आभाळात काहीच नाही, स्वर्ग नाही, मोक्ष नाही, मुक्ती नाही, वैकुंठ नाही, यमलोक नाही, जमलोक नाही. दॅट्स रॉंग फिलॉसॉफी. हे सगळं खोट आहे. पोट भरणाऱ्या लोकांनी हे सगळं खोटं लिहून ठेवलंय बहुजनांना त्रास देणार. आणि हे बहुजनांना त्रास देणारी घाण ज्यांनी काढण्याचा बुद्धांच्या आशीर्वादाने प्रयत्न केला तो वारकरी संप्रदाय. कळलं का? वारकरी संप्रदाय काय करतो? वार करतो. वार कशावर वार करतो? जे बुद्धीला सद्बुद्धी होऊ देत नाही. ते कोण कोण आहेत ते? अर्जुनानं प्रश्न विचारला, कृष्णा तू माझा मेवणा आहे, पाहुणा आहे, स्वैरा आहे, धायरा आहे, पाहुणा आहे, रावळा आहे, मेवणा पाहुणा आहेस, पण तरी यू आर माय गाईड. जरी माझा नातेवाईक असलास तर यू आर माय गुड गाईड. का? मी तुम्हाला विचारतो, तुम्ही मोठे आहात, काय विचारायचा आहे प्रश्न तुला अर्जुना? अर्जुन म्हणाला, सांगा ना कृष्णा भगवंता, काय सांगू? कधी कधी शहाणी माणसं वेड्यासारखं का करत? केवढा मोठा प्रश्न आहे नाही का? सगळेजण म्हणा बरं माझ्या बरोबर, हीच खरी बुद्धांची भाषा आहे. 2500 वर्षापूर्वी पहिले बुद्ध, मग नंतर सगळं जग प्रेषितांचं. पहिले थोर प्रेषित म्हणजे तथागत गौतम बुद्ध आहे. तथागत गौतम बुद्धांचा. वा वा. आता एकदा इकडच्या लोकांनी म्हणायचे, हा सगळ्या इकडच्या नाही, हा थोडा वेळ आपण पक्ष करू. हा पक्ष म्हणजे तो पक्ष नाही, जो पक्ष स्वतःच्या स्वार्थासाठी लोकांना पायदळी पुरवतो तो पक्ष नाही, तो राक्षस आहे. आपला पक्ष आहे तो सात्विकांचा, आपला पक्ष आहे शांततेचा, आपला पक्ष आहे चंद्रभागेच्या वाळवंटावरचा, आपला पक्ष आहे ज्ञानोबा राया तुकोबा रायांचा, आपला पक्ष आहे भगवान बुद्धांचा. दादा चालले का हो तुम्ही? नाही ते साहेब, भाऊ जरा बसा ना साहेब. दादा आवरा. यायला लागला म्हणजे माझा प्राण जायला लागलाय. मला लागते ना हार्मोनियम. आता बघा कशी माझे हार्मोनियम असली ना, मी जे गायलं त्याची कोरस कशी होते, त्यामुळे एक वेगळा आनंद येतो. कारण आता आम्ही सगळे नवीन आहेत ना,
तर हे माझी मी बनवलेली भजनं आहेत किंवा माझ्या तोंडातून सहज येतात ना ती भजनं ती बरं का मंडळी ऐका जोरात जय जय करा. तथागत दोन्ही हात वर करू ना. तथागत गौतम बुद्धांचा आता इकडचा आता इकडचा हा. तथागत गौतम बुद्धांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जगद्गुरु तुकाराम महाराज की वा. सत्यासत असा प्रॉब्लेम होता. कुठं गेलाय तू वाजवणारा. हे जरा सूर धर तुझा सूर तर धर. एक माईक धर पेटीला. हंगे अरे तुम्ही तारीख घेतली तुम्ही त्यांना सांगायचं ना सगळं. काळे बुद्धाच्या वाटेवर भीमाच्या वाटेवर आम्ही बुद्धाच्या वाटेवर आम्ही भीमाच्या वाटेवर आम्ही बुद्धाच्या वाटेवर. 2500 वर्षापूर्वी इथे बुद्ध जन्माला आले. काय सांगू बाई मावा काय सांगू बाई मावा लुंबिनीचा ठेवा. काय सांगू बाई मावा लुंबिनीचा ठेवा. बुद्ध मला हवा बाई बुद्ध मला हवा. 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 काय सांगू बाई मावा. माता महामाया गरोदर असताना माहेरी निघाल्या बाळंतपणाला आणि एका नयनरम्य निसर्गाच्या सानिध्यामध्ये महामायांचं प्रसूतीची वेळ आली. आणि त्या एका निर्भीड जंगलात आज आपण जिथे गंगेला जातो ना जन्मस्थळाजवळ तिथे महामाया प्रसूत झाल्या आणि बाळपुत्राचा जन्म झाला. काळजाचं होईल पाणी पाणी काळजाचं होईल पाणी पाणी. बाळ बुद्धाची ऐका कहाणी भगवान बुद्धांची ऐका कहाणी. माझ्या बुद्धांची ऐका कहाणी. माझ्या बुद्धाची ऐका कहाणी. माझ्या बुद्धाची ऐका कहाणी. माझ्या बुद्धाची ऐका कहाणी. लुंबिनी गाव पवित्र ठाव. लुंबिनी गाव पवित्र ठाव. माझ्या बुद्धानं तिथं घेतली धाव. म्हणून काय सांगू बाई काय सांगू बाई लुंबिनीचा ठेवा लुंबिनीचा ठेवा. बुद्ध मला हवा बाई बुद्ध मला हवा. बुद्ध मला हवा बाई बुद्ध मला हवा. पंचशिलाचा ठेवा दिला बुद्ध मला हवा बाई बुद्ध मला हवा. बुद्ध मला हवा बाई बुद्ध मला हवा. बुद्ध मला हवा बाई बुद्ध मला हवा. बुद्ध मला हवा बाई. बुद्ध मला हवा. समता आणि शांतीच्या मार्गावर मनुष्य आला पाहिजे. श्रीमंत जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात म्हणजे हा सगळा भगवान बुद्धांचा विचार आहे. बरं मंडळी वारकरी संप्रदाय म्हणजे बुद्धाची वाट आहे. आता लोक नाकारतात त्याला आपला विलास नाही. दॅट वेज कॅनॉट बी क्युअर्ड मस्ट बी इंज्युअर्ड. नाकारतात त्याला आपला विलास नाही. म्हणजे याच्यात ते काय झाले माहिती का आमच्या देशातले मुंबाजी शिरलेत वारकरी संप्रदाय.
कळलं असेल पण माझं बोलणं आता टाळे वाजवा जोरात. आमचा वेश घालून मुंबाजी याच्यात घुसले त्याला आमचा काय विलाज आहे. पण ही बुद्धांच्या वाटेवर जर उभं राहिलं तर माणसाची वाट लागणार नाही असं ज्या संप्रदायाला पहिलं कळलं तो वारकरी संप्रदाय आहे. म्हणून वारकरी संप्रदाय कोणी एका धर्माचा संप्रदाय नाही. मग थकविल्या गवळणी या या, थकविल्या गवळणी या या, थकविल्या गवळणी या या, थकविल्या गवळणी. वाव या 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 या, थकविल्या गवळणी. 700 वर्षापूर्वीची भाषा आहे. चंद्रभागेच्या वाळवंटात कोण कोण आलं होतं. ही धम्माची वाट आहे. हे बुद्ध पांडुरंग आहे. पांडुरंग हरी बुद्ध विटेवरी, पांडुरंग हरी बुद्ध विटेवरी. कोणी मानू नाही ते नाही मानू, पण चंद्रभागेच्या वाळवंटावर केवळ महाराष्ट्रातला नाही अखिल भारतातील बुजुर्ग विचारवंत ज्या काही ठराविक धर्माच्या ठेकेदारांनी समाजाला गिळंकृत केलं होतं, त्या गिळंकृत करणाऱ्या धर्माच्या ठेकेदारांचा धार्मिक धर्म, अंधश्रद्धेचा धर्म, गोरगरिबांना छळवणारा धर्म, बाईला विधवा करणारा धर्म, बाईचा नवरा मेल्यावर बाईला नवऱ्याच्या प्रेतावर जिवंत जाळणारा धर्म हा हिंदू धर्म नव्हता. हे हिंदू धर्माचं पांघरून घेतलेले खोटे धर्माचे ठेकेदार होते. ही सर्व कुटुंबणा समाजाची नष्ट करण्यासाठी चंद्रभागेच्या वाळवंटावर मोठा संग्राम भरला. 13व्या शतकात 700 वर्षापूर्वी तिथे कीर्तन सुरू झालं. कीर्तन सुरू झालं. कीर्तन कोणी केलं माहितीये? संत नामदेव महाराजांनी. कोणी केलं बोला मोठ्याने? संत नामदेव महाराज कीर्तनाला उभे राहिले आणि केवळ वयाच्या 15व्या वर्षी विश्वाच्या शांतीची तळमळ करणार हे कोळ अंतःकरण गळ्यामध्ये टाळ घेऊन उभं राहिलं. गायाला त्यांचं नाव आहे ब्राह्मण असून सुद्धा. हे काही ब्राह्मणांनी कोणी केलंय असं काही नाही. ज्यांनी केलंय ते कोण असेल त्यांच्या विरोधात लढाई ब्राह्मणांपासून तर वेश्येपर्यंत असणाऱ्या सर्व ज्ञानी लोकांनी उभारली. तो वारकरी संप्रदाय आहे. चंद्रभागेच्या वाळवंटावर बुजुर्ग विचारवंत आले. नामदेव कीर्तन करी. आपण तुम्हाला जरा म्हणायला लावतो, नामदेव कीर्तन करी, नामदेव कीर्तन करी, नामदेव कीर्तन करी. वा वा, नामदेव कीर्तन करी. सगळे म्हणा. आणि ज्याला येत नसेल तरी तोंड हलवायचं. म्हणजे मला जर आनंद वाटतो. मी पागल आहे, मला काही कळत नाही. तुमच्या तेजस्वी आणि प्रासादिक डोळ्यात, ऐका परत, तुमच्या तेजस्वी आणि प्रासादिक डोळ्यात समाजाची सुखदुःख लिहिलीत ती मला वाचता येतात म्हणून मला कीर्तनकार म्हणतात. बरोबर आहे की नाही मंडळी? म्हणून तुमच्या चेहऱ्याच्या प्रसन्नतेकडे बघून मला येतंय खरं. नितीनराव गवळी तुमच्याकडे पाहिलं हो, मग मला लई सुचायला लागतंय. म्हणून माझ्या बांधवांनो, माझ्या माय बापांनो, आपल्याला मोकळा श्वास घेता आला पाहिजे. म्हणून बुद्धाची वाट घराघरात पोहोचली पाहिजे.
म्हणून टाळ मृदंगाच्या तालावर साद धरून 20 लाखांचा जनसमुदाय आळंदीवरून पंढरीकडे गावगावी विसावत गेला, मोर्चे बांधत गेला आणि हत्यार घेताना नाही गेला, हत्यार घेऊन नाही गेला. मग काय घेऊन गेला? आपली बुद्धी घेऊन गेला, आपल्या कर्तव्याची भावना घेऊन गेला आणि शांती माता घेऊन गेला. शांती कोण घेऊन गेला? शांती. आणि हा 20 लाखांचा जनसमुदाय कोण होतं त्याच्यामध्ये? महाराष्ट्रातील नव्हे, भारतातील विचारवंत बुजुर्ग सर्व धर्माचे लोक होते. हा झेंडा जो होता, निर्गुण निर्विकार झेंडा, हा बहुजनांच्या कल्याणाचा, वंचितांच्या सुखाचा, बलुत्यांचा, दलितांचा, बुजुर्गांचा, विचारवंतांचा आणि सर्वांना एका वेळेला आनंद मिळाला पाहिजे म्हणून जे आनंद आमचा नष्ट करत होते त्यांच्या विरोधात वार करणारे वारकरी सगळे होते. कोण होते त्याच्यामध्ये? मग ठकविल्या गवळणी, ठकविल्या गवळणी, एक एक संगतीनं मराठी कानडिया, एक एक संगतीनं मराठी कानडिया, एक एक संगतीनं मराठी कानडिया, एक एक संगतीनं मराठी कानडिया. एक मुसलमानी, अरे मुसलमान पण होते, माणसं आहे ना ती, मुसलमान होते, हिंदू होते, दलित होते. ज्यांना ज्यांना गरिबावरचा अन्याय दूर व्हावं वाटत होतं असे सगळे लोक संघटित झाले चंद्रभागेच्या वळवंटावर आणि विठूचा गजर हरिनामाच्या खेळाच्या निमित्ताने अन्यायाविरोधातला खेळ तिथे उभा राहिला. एक एक संगतीनं, एक एक संगतीनं, अहो एक एक संगतीनं मराठी कानडिया, मराठी कानडिया, एक मुसलमानी कोकणी गुजरणी, एक मुसलमानी कोकणी गुजरणी, अशा 5 जणी ओ ठकविल्या गवळणी, अशा 5 जणी ओ ठकविल्या गवळणी, अशा 5 जणी ओ ठकविल्या गवळणी, अशा 5 ओ ठकविल्या गवळणी. ठकविल्या गवळणी हो, रे 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 रामना सावळ्या, सावळे राम रे राजा, माझ्या राघुबा दाजी गती रची रची, राम हे राघुबा दाजी ना चिची गची ची गची, हे चिर चिर रची, चिर रची रची. वाजवा एखादी टाळी. त्या टाळीवर मी होतोय माळी, सावता माळी, सावत्या विचाराचा महाराज. I don't like God and the religion and the caste. I like only world and the peoples. Whole world is my house and all peoples is my family and God. तिथंच धर्म लयाला गेले, तिथे जाती चंद्रभागेच्या वाळवंटात सगळे धर्म आणि सगळ्या जाती गेल्या आणि गोरगरिबांना छळवणाऱ्या अविचारांवर, अंधश्रद्धेवर, स्वर्ग मोक्ष मुक्ती, स्वर्ग वैकुंठ, घट पट, माया मोक्ष या सर्वांच्या विरोधात प्रचंड मोठी लेखणीने लढाई करणारे जे तिथे उभे राहिले त्यांचं नाव आहे वारकरी संप्रदाय. कळलं? म्हणून आम्हाला बुद्ध आज कळतोय तो तुकोबाच्या भाषेने कळाला. हो, आमनाई जाती कोती, आई जाते कोणी. काय झालं? वाजवणार नाही का? अरे ये रे म्हणलं बाबा, काय अरे मला लई त्रास आहे रे बाबा. अरे लोकसेवा आहे ही. आमनाई जाती गोती आणि मग बुद्धामुचा सांगती, बुद्धामुचा सांगती, हो विठ्ठल
वडाच्या वृक्षाखाली बुद्धांना ज्ञान झालं. कोणी उंच नाही आणि कोणी नीच नाही, सगळे एक आहेत. सर्वांसाठी निसर्ग सर्वांसाठी प्रेम देतो, त्याला निसर्ग म्हणतात. आणि निसर्गाला देव मानतात ते पहिले तथागत गौतम बुद्ध आहे. नॅचरल इज गॉड. निसर्ग हा परमेश्वर आहे. कसा आहे तो निसर्ग? आता तुम्ही इथे सगळे बसलात, कोणी चालले तरी त्यांचा श्वास चालूच आहे की नाही? का चालल्यामुळे राग आलाय का देवाला? काही चालले यांच्या नाकात मिरचीची पावडर, असं काय आहे का? नाही. म्हणजे अन्नाशिवाय काही दिवस राहू शकतो, पाण्याशिवाय काही दिवस राहू शकतो. पण मला सांगा, एकही क्षण आपण कशाशिवाय राहू शकत नाही? तुम्ही सांगा बरं, मोठ्याने बोला. काय सांगितलं? श्वास. श्वास म्हणजे काय? भाताचा घास नाकात आहे काय? काय श्वास म्हणजे काय? वारा. काय आहे तो वारा? कुठल्या दगडातून बाहेर येतो का? चुलीतून बाहेर पडतो का? कुठून बाहेर पडतो? झाडाच्या पानातून. बोला, झाडाच्या पानातून वारा बाहेर येतो. मग तो म्हणतोय का हे मांग आहे, हा कुंभार आहे, हा चांभार आहे, हा ढोर आहे, हा पारधी आहे, हे हिंदू आहे, मी यांच्याच नाकात जाईल. जे मुसलमान आहे त्याच्या नाकात मी मिरचीची पावडर होऊन जाईल, असं वारं म्हणतो का? बोला. आला का नाही पेटीवाला? कोण आहे? अरे पळलं बाबा, जीव चालला माझा रे बाबा. म्हणतो सगळं म्हणायचे मला, पण आता हे नव्हतं ना बाबा. काय सांगू बाई मवा, काय सांगू बाई मवा, सांगू बाई मवा, काय सांगू बाई मावा, काय सांगू बाई मावा. भीम जावा बोल, भीम जावा बोल, अमृताचा शब्द गाता लोकांमध्ये, अमृताचा शब्द गाता लोकांमध्ये, अमृताचा माझ्या मागे वाजवायचं. अमृताचा शब्द गाता लोकांमध्ये, अजून एकदा. आणि काय सांगू बाई मावा, काय सांगू बाई मावा, काय सांगू बाई मावा, काय सांगू बाई मावा. भीम जावा बोल, हे भीम जावा बोल, अमृताचा शब्द गाता लोकांमध्ये. काय ऐकलं का? नाही ऐक. काय म्हटलं मी? म्हणाल का सगळे? काय सांगू बाई मवा, काय सांगू बाई मवा, काय सांगू बाई मवा, काय सांगू बाई मवा. हा, काहीच नाही मदत मला. आय वॉन्ट टू हेल्प. तुमच्या मदतीची थोडी अपेक्षा आहे, जरा बरं वाटतं. काय सांगू? महिला मंडळी आहेत का हो? आहेत. आता तुमची कपडे ना आमची कपडे सारखेच एवढं समजत नाही ना. ही बाबासाहेबांची कृपा आहे ग बाया हो. तुम्ही कोणती कपडे घालायची, तुम्ही कसे केस ठेवायचे, बॉबकट ठेवायची का कमरेपर्यंत ठेवायचे, साडी नेसायची का असं जायचं, हे कसही बोली भाषा केशभूषा वेशभूषा आणि स्वातंत्र्याचा तुमच्या शिक्षणाच्या अभिव्यक्तीचा कायदा ज्यांनी ग्रंथात केला कायदा तो बाबासाहेब आंबेडकर आहे. कैक आले, कैक
गेले वाजवा ना चांगलं कचा कचा वाजवा कैक आले कैक गेले कैक आले कैक गेले कैक आले कैक गेले कैक आले कैक गेले असं आणि माझ्या भीमावानी कोणी नाही झाले ग बया 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 भीमावानी कोणी नाही झाले ग बया माझ्या भीमावानी कोणी नाही झाले ग बाबा भीमावानी कोणी नाही झाले ग बया माझ्या भीमावानी कोणी नाही झाले ग बया वाजवत वेगवेगळं वाजवत काढा आता वा वा काळी काळी कैक आले कैक गेले कैक आले कैक गेले माझ्या भीमावानी कोणी नाही झाले भारताला भारताला संविधान दिले नारीला गुलामी तुली मुक्त केले नारीला शिक्षणाचे अभिव्यक्त होण्यास स्वातंत्र्य दिले भारताला संविधान दिले रे म्हणून भीमराव माझे 150 कोटीचे बाप झाले 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 असा हरी हरी भीमराव माझे वा नसता माझा भीम काय केलं असता आम्ही आजही गळ्यामध्ये थुकायची मडकी आणि भुंगणाचा खराटा संपवला नसता तुम्ही भीमराव माझा आला आणि गळ्यातलं मडकं फेकून देऊन गेला काय ताकद असेल हो तो काळ किती अवघड होता ए भीमा तुला कसं जमलं रे बाळा भीमराव सांगतात माझा बाप वारकरी होता सुभेदार रामजी बाबा आणि हरिभक्ती परायण त्यांच्या मातोश्री भीमाबाई रामजी बाबा सपकाळ मंडणगड तालुका वाह
बाई कारभारी उशिरा आले पण चांगले लागले कामधंद्याला. मंडणगड तालुका जिल्हा रत्नागिरी, जिल्हा रत्नागिरी हो, जिल्हा रत्नागिरी. खरं सांगू का नितीन भाऊ, आपल्या घाटावरच्या लोकांपेक्षा कोकणी माणसं लय मृदू, मुलायम, दयाळू आणि शांतीचे प्रेरक आहेत. ते शांतीच्या प्रेरक असलेल्या भात शेतीच्या रानात ज्याचा जन्म झाला तो सुभेदार रामजी बाबा सपकाळ आहे. आणि त्यांच्या जोडीला भीमाई. रामजी बाबा आणि भीमाई मंडणगड तालुका, मंडणगड तालुका जिल्हा रत्नागिरी. आणि कबीर पंत होता घरी सपकाळांच्या, हो कबीर पंत होता घरी सपकाळांच्या, कबीर पंत होता घरी सपकाळांच्या, सपकाळांच्या. भीमाई रामजी बाबा, भीमाई रामजी बाबा. आंबावडे गाव, आंबावडे गाव, आंबावडे गाव, आंबावडे गाव, हा कोकण भाग सोडला आणि मध्य प्रदेशात गेले. आणि पटकन थांबायचं, असं केलं का लगेच थांबायचं दोघांनी पण. आणि मध्य प्रदेशात होतं गाव महू. मोठ्याने बोला एकदा, महू गाव. तिथे आपला दलितांचा भाग्योदय करणारा धम्मपुरुष जन्माला आला, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि मग आता नितीन गवळी सारखा एक तरुण तडफदार पोरगा, मराठवाड्यातला असावेत तुम्ही, बरोबर आहे. मराठवाड्यातला माणूस अतिशय सरळ मार्गी, भोळा भावडा, गरीब, पाऊस पाणी कमी असलेला भाग असल्यामुळं का काय मला माहित नाही, पण मराठवाड्यातले लोक आहेत सगळे निर्भेळ, मंगल, पवित्र आणि घराण्यातच पावित्र्य वारकरी संप्रदायाचं. तसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे उगीच काही संत झाले काय हो, ज्याने शिव्या दिल्या, छळवलं. माझी रमाई, माझी रमाई. रमाईची आठवण जरी झाली तरी डोळ्यातील दोन अश्रू पटकन टपकतात. त्याग मूर्ती म्हणजे रमाई, नवऱ्याच्या नावाचा स्वाभिमान असलेली. मी शिकले नाही पण माझा नवरा जगात जेवढ्या शाळा, ती अशी म्हणायची, जगात जेवढ्या पदव्या असतात तेवढ्या पदव्या बाई माझ्या नवऱ्याने मिळवल्या. असा नवऱ्याच्या शिक्षणाचा स्वाभिमान असलेली जगातील एकमेव बायको पत्नी म्हणजे माता रमाई आहे. हे नाकारून नाही चालणार. पोराला शाळेत जाण्यासाठी पैसे पुरवणाऱ्या स्त्रिया आपण पाहिल्या. नवऱ्याच्या निधनानंतर मजुरी करून मी राहीन घरला, शाळेत घालीन मी लाडक्या बाळाला, शाळेत जाईन बाळा साहेब होईन, दुबळी त्याची आई तिस सुखाच पाहीन. अशा गरीब स्त्रिया आपण खूप पाहिल्यात की नवऱ्याच्या निधनानंतर आपल्या मुलाला इंजिनियर बनवणाऱ्या, IT इंजिनियर बनवणाऱ्या, IPS PSI पोलीस अधिकारी, डॉक्टर बनवणाऱ्या आम्ही
आया खूप पाहिल्या, पण नवऱ्याला शाळेत घालणारी आणि धनी तुम्ही साळं जा. मी शेणाच्या गौऱ्या विकून त्याचे पैसे पुरचुंडीत ठेवून धनी म्हणजे डॉक्टर बाबासाहेब बॅरिस्टर व्हायला निघाले तेव्हा आपल्या फाटक्या पदराच्या पुरचुंडीमध्ये चिल्लर गोळा करून आपल्या नवऱ्याच्या स्वाधीन करणारी आणि नवऱ्याला शाळेला पैसे पुरवणारी जगातली पहिली महाराणी म्हणजे रमाई माता. धनी तुम्ही शाळेला जा, तुमच्या पोरा बाळांचा संसार मी करील, इकडची काळजी करू नका. गरिबी हरिबीचा संसार सांभाळणारी रमाई. 3 पोरं जवळ असताना रमाईच्या बाळाला ताप आला. रमाईच्या बाळाला ताप आला आणि ताप आल्यावर रमाई आपल्या बाळाला घेऊन डॉक्टरांकडे गेली. रमाईच्या बाळाला ताप आला, धातीन धडा. रमाईच्या बाळाला ताप आला बाई, बाळाला घेऊन डॉक्टर कडे गेली माझी रमाई. डॉक्टर, माझ्या बाळाला लई ताप आलाय हो, माझ्या बाळावर उपचार करा, त्याचा बाप घरी नाही. पण सवर्णपणाचा आणि ब्राह्मणपणाचा गर्व असलेला तो डॉक्टर, बदमाश डॉक्टर, फक्त हलक्या जातीचे तुम्ही, आम्ही तुम्हाला शिवलो तर आम्हाला डाळ होत. रमाई म्हणाली, सकाळी उठल्यावर दगडा धोंड्याच्या देवाला गळ्यात हार घालून ते दूध आणि दही ओतून बाहेर पडता. माणसाचा देव तुम्हाला दिसत नाही, दगडाच्या हृदयाची माणसं आहात तुम्ही. बाळाला ताप आला नाही, बाळाला ताप आला नाही, रमा बाळाला डॉक्टर कडे नेई, रमा बाळाला डॉक्टर कडे नेई. डॉक्टरला विनंती केली, लई हो लई ना, लई हो लई रे. तीन धड लई विनंती केली ना. डॉक्टर, जरा आवाज दे. डॉक्टर, माझ्या बाळावर उपचार करा. डॉक्टर, माझ्या बाळाचे डोळे पांढरे झाले. लई विनंती केली, विनंती लई माझी रमाई, माझी रमाई, माझी रमाई. पण डॉक्टर शिवला नाही बाळाला, डॉक्टर शिवला नाही. बाळाचा बाप डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विलायतेत होते, पदव्या परीक्षा देत होते, एवढा पाव खात होते, रात्रभर माझे बाबा जागत होते. त्यांना बॅरिस्टर व्हायचं होतं. अनंत अडचणी ज्या धर्मात जन्माला आले त्या धार्मिकांनी अनंत अडचणी माझ्या भीमरायावर आणल्या. भीमराय हरले नाही, माझी रमाई कशी हरेल?